वेलकम बॅक मित्रांनो. आता वेळ झाली आहे एका मॅचो मॅनला भेटण्याची. नाही कळलं? दी परफेक्शनिस्ट अतुल कुलकर्णी. अतुल आज आपल्याला हॅपी जर्नी या सिनेमाविषयी गमती जमती सांगायला आलाय. चला आपण त्याच्याच कडून ऐकूयात कशी झाली आहे ही हॅपी जर्नी. हॅपी जर्नीच्या निमित्तानं सचिन कुंडलकर बरोबर माझा खूप जवळचा संबंध आला आणि त्यामुळे त्याचा जो एस्थेटिक सेन्स आहे, त्याचे जो दृष्टिकोन आहे रंगांकडे बघण्याचा, कपड्यांकडे बघण्याचा, म्युझिककडे बघण्याचा, त्याच्यातल्या काही गोष्टी मला घेता आल्या माणूस म्हणून. हॅपी जर्नीचा हा खूप मोठा फायदा एक माणूस म्हणून मला झाला. गोव्यामध्ये खूप काम करायला आम्हाला लागलं, कारण गोव्यामध्ये आउटडोअर होतं कम्प्लीट आणि खूप कमी दिवसामध्ये खूप शूट करायचं होतं. त्यामुळे प्रचंड काम करत होतो आम्ही. पहाटे 6 वाजता आम्ही तयार असायचो शॉट घ्यायला, धुक्याचे वगैरे शॉट, आणि ते जवळजवळ आम्ही सनसेट होईपर्यंत काम करायचो. त्याच्यानंतरही काही वेळ काम करायला लागायचं. तर त्यामुळे खूप हेक्टिक असं आमचं शेड्यूल होतं गोव्यामधलं. कमी वेळेला ज्या वेळेला आम्हाला वेळ मिळायला, लवकर पॅकअप काही निमित्ताने झालं, त्यावेळेला आम्ही अर्थातच वेगवेगळ्या ठिकाणी गोव्यात जात होतो, जेवणासाठी म्हणा. एस्पेशली मला असं वाटतं की ह्या फिल्ममध्ये ज्या पद्धतीने ह्या फिल्मचा लुक आहे, ह्या सिनेमामध्ये ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आहे आणि या सिनेमामध्ये जी गोष्ट आहे, हा सिनेमा हॅपी जर्नी हा वरवर कितीही साधा वाटत असला तरीसुद्धा एक खूप मोठा ट्विस्ट ह्या सिनेमामध्ये आहे. एक फॅन्टसी आहे हा सिनेमा. आणि ज्या लोकांनी आजपर्यंत हा सिनेमा पाहिला आहे, ट्रायल्समध्ये आम्ही स्पेशल शोज केलेस त्याच्यामध्ये, त्या वेळेला लोकांना प्रचंड सुखद असा धक्का बसला आहे, आश्चर्य असं वाटलेलं आहे हा सिनेमा पाहून की अरे, हे तर मला माहीतच नव्हतं. तर मला असं वाटतं की हा आनंद घेण्यासाठी, खुश होण्यासाठी आणि लोकांना सांगण्यासाठी की मी आज खूप काहीतरी चांगलं पाहिलं, खूप चांगल्या अनुभवातनं गेलो किंवा गेले, ह्याच्यासाठी हॅपी जर्नी हा सिनेमा जरूर पाहायला पाहिजे असं मला वाटतं. वेल, हे तर झालं सिनेमाबद्दल. पण सिनेमाचा प्रभाव खऱ्या आयुष्यावर पडतोच आणि अशाच काही गोष्टी अतुल स्वतःच्या आयुष्यात सुद्धा रिलेट करतो. बघूयात तर या हॅपी जर्नी विषयी त्याचं काय म्हणणं आहे ते. नाही, फन तर काही होत नाही आणि मला आम्हीच काही लोकांनी तयार केलं धमाल आणि फन, आणि असं नसतं. काम करायला गेलेलो असतो, त्यामुळे खूप मेहनत घेऊन सगळे काम करत असतात. परंतु एक प्रसंग होता ज्यामध्ये माझी ड्रायव्हिंग स्किल्स जी आहेत ती अगदी पणाला लागली होती. गोव्याच्या एका अगदी छोट्या लेनमध्ये, जिथे दोन्ही बाजूला गटार आहे, तिथे आमची मोठी व्हॅन मला मागे न बघता समोर पल्लवीकडे बघत बघत रिव्हर्समध्ये न्यायची होती. आणि त्याला प्रचंड स्किल हे होतं. आणि समोरनं मला माणसं सांगत होती डावीकडे जा, उजवीकडे जा असं, आणि त्यांच्याकडे बघत बघत एक्सप्रेशन्स मात्र अशी ठेवायची होती की मी पल्लवीकडे बघतो आणि मला खूप आनंद झाला आहे. स्किल वाईज तो प्रचंड अवघड शॉट होता. पल्लवी, सिद्धार्थ आणि प्रिया ह्यांच्यापैकी मी सिद्धार्थबरोबर एक सिनेमा ऑलरेडी केलेला होता, पोपट नावाचा. त्यामुळे माझी त्याची अगदीच छान ओळख होती. एकमेकांच्या कामांच्या पद्धतीबद्दल आम्हाला माहिती होती. पल्लवी माझी जुनी मैत्रीण आहे. आम्ही कधी एकत्र काम केलं नव्हतं याच्या आधी, परंतु ती मला माहिती आहे मुलगी म्हणून. तर त्यामुळे तो एक कम्फर्ट लेवल होताच होता, त्याच्यासाठी काही वेगळं करायला लागलं नाही. प्रिया मात्र या निमित्ताने पहिल्यांदी भेटली मला. आम्ही अर्थातच एकमेकांना ओळखत होतो कामांवर एकमेकांच्या, पण कधी आमची भेट झाली नव्हती. परंतु या निमित्तानं मला खरंच खूप बरं वाटतं आहे की एक अत्यंत ट्रान्सपरंट, एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि अत्यंत एनर्जेटिक अशी मुलगी माझ्या आयुष्यात आली. तिच्याशी माझी मैत्री झाली आणि ती आजपर्यंत टिकून आहे. शूटिंग संपून 6-8 महिने होऊन गेले तरीसुद्धा ती मैत्री आजपर्यंत टिकून आहे, याचा मला खरंच खूप आनंद होतो. सो हे होते अतुल कुलकर्णी आणि ही त्यांच्या आयुष्याची हॅपी जर्नी. या होत्या आजच्या खास तुमच्यासाठी आणलेल्या फिल्मी गप्पा. वेळ संपली असली तरी गप्पा संपलेल्या नाही आहेत. पण तुम्ही काळजी करू नका, कारण आपण परत भेटणार आहोत पुढच्या भागात. तोवर मायबोली पहा आणि मस्त रहा.